गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मागील काही दिवसांपूर्वी पोलादपूर तालुक्यातील तहसीलदारावर अँटी करप्शन विभागाने कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच महाड तालुक्यामध्ये तलाठी व मंडळाधिकारी यांना 3,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. सदरची घटना ही 4 एप्रिल रोजी दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास महाड येथे घडली आहे. लाचखोर तलाठी सूरज मोहनलाल पुरोहित राहणार ॲपल प्लाझा नवेनगर महाड व लाचखोर मंडळाधिकारी भगवान तेजराव मोरे राहणार बिरुवाडी महाड अशी दोघा लाचखोर लोकसेवकांची नावे असून अँटी करप्शन विभागाने त्यांना अटक केली आहे. सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या पत्नीने वरंडोली महाड येथे काही क्षेत्र खरेदी केले होते. नमूद मालमत्तेच्या 7/12 उतारा नोंदीवर तक्रारदार यांच्या पत्नीचे नाव नोंद करून देण्याकरिता वरंडोली गावचे तलाठी सूरज पुरोहित व मंडळ अधिकारी भगवान मोरे यांनी 3,000 रुपये लाचेची मागणी केली असता याबाबत तक्रारदार यांनी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महाड क्रांतीस्तंभ येथे सापळा रचून तलाठी सूरज पुरोहित याला रंगेहात पकडले तर मंडळ अधिकारी भगवान मोरे यांना बिरवाडी येथून ताब्यात घेण्यात आले. अँटी करप्शन विभाग ठाणे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी करप्शन ब्युरो रायगड जिल्हा उपअधीक्षक शशिकांत पाडावे, पोलीस निरीक्षक संतोष भिसे, पोलीस निरीक्षक निशांत धनवडे, पोलीस हवालदार सचिन आटपाडकर, पोलीस हवालदार सागर पाटील यांच्या टीमने सापळा रचून लाचखोर तलाठी व मंडळ अधिकारी यांना रंगेहात पकडून महत्वाची कामगिरी केली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.